माणसं कुंडली करणाऱ्यांकडे जातात. आपलं जन्मतारीख, किती वाजता ते ह्या मृत्यूलोकात जन्माला आले ते आणि कोणतं वार म्हणून देतात आणि कुंडली तयार करतात. पण कुंडली करणारा तेवढं धर्मयुक्त कर्माने असलेला पाहिजे, तरच ते कुंडली चांगलं बघितलं जातं, नाहीतर बघितलं जात नाही. नुसतं मी बाजार मांडून बसले पैसे कमवण्यासाठी कुंडलीचा, तर ते चुकीचं आहे. कुंडली करणं म्हणजे ज्योतिषीचा एक आधार घेऊन मनुष्य पुढे काय करायचं हे निर्धारित करू शकतो. त्यासाठी कुंडली पण बघितलं जातं. पण कुंडली बघितल्यामुळे काही माणसं असं विचार करतात, आता कुंडली बघितलं तर मी काही कर्म करायचं नाही, म्हणजे मी अधर्मावर अधर्म करत राहायचं, चुकीचं करत राहायचं, तरी माझी कुंडलीवर चांगले चांगले ग्रहगती चांगल्या दिशाला बसलेले आहेत, म्हणजे माझं चांगलं होणार. ते चुकीचं आहे. कुंडली बघणारा आणि कुंडली दाखवणारा जो व्यक्ती असतो, पण तो धर्मयुक्त कर्मानी चालतोय का, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण जे ग्रह असतंय कुंडलीमध्ये ते तुमच्या चांगल्या कर्मानुसार तुम्हाला फळ देत आहे, ना की वाईट कर्मानुसार तुम्ही करत राहावा तुम्हाला चांगलं फळ मिळेल, हे चुकीचं आहे. त्यासाठी कर्म हा सगळ्यात मोठा इथे प्रधान दिलं गेलेलं आहे देवानी. म्हणून कर्म हे मी प्रत्येक व्हिडिओत बघा तुम्ही माझ्या सगळ्यामध्ये कर्मच बोललेलं गेलेलं आहे. कारण कर्माशिवाय काहीही श्रेष्ठ नाही आहे. धर्मयुक्त कर्माला श्रेष्ठता देवाने दिलेली आहे. कुंडली बघणं आणि कुंडलीवर चालणं हे काही लोक तर करतात, पण काही लोक करत नाही. कुंडलीवर चालणं म्हणजे काय, आपलं कर्म कसं चांगलं होईल आणि आपल्या कर्मात काय बदल करून ते पुण्य कर्मात होईल हे बघणं गरजेचं आहे. हे प्रत्येकाने ते दक्षता घेतली पाहिजे, तरच कुंडलीमध्ये जे ग्रहगती कुठे आहे त्याचं चांगलं प्रतिसाद भेटायचं असेल तर चांगलं कर्म करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा.